आत्मशक्ती. स्वराचा आजचा कॉलेजचा पहिला दिवस होता. इतके वर्ष अनुभवलेल्या शाळेतल्या शिस्तप्रिय वातावरणातून आणि त्या स्कूल युनिफॉर्ममधून बाहेर पडून तिला आज अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. कॉलेजच्या खास पहिल्याच दिवशी घालायला घेतलेला ते ड्रेसमध्ये स्वरा ही खूप छान दिसत होती. तिच्या शाळेतील जवळच्या दोघीही मैत्रिणींनी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेतल्याने तिला एकटेपणाची भीती अशी फार वाटत नव्हती. तिचीही आज एकत्रच कॉलेजला गेल्या होत्या आणि मस्त धमाल करून आल्या होत्या. घरी आल्यावर आईला कॉलेजबद्दल किती काय सांगू, कसं सांगू हे तिला वाटत होतं. हळूहळू ती कॉलेजमध्ये छान रुळली. रोज कॉलेजचे नवनवीन किस्से ती आईला घरी येऊन सांगत असे. पण स्वरा आज मात्र कॉलेजमधून घरी आली तेव्हा नेहमीच्या गोड आवाजामध्ये तिने आईला हाक मारली आणि नाही. उलट काही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली. स्वातीने तिचे पान वाढले आणि तिला जेवायला बोलवले तर ती म्हणाली, आज मला भूक नाही म्हणत चक्क तिने झोपल्यासारखे केले. मग आईने पण म्हटले की ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोपू दे. खरं तर आज स्वराचा मूड हा पार गेलेला होता. गादीवर पडता क्षणी तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकले. नेहमीप्रमाणे कॉलेज आटोपून बाहेर पडताच गेटच्या बाहेर 4-5 धडधाकट मुलांचं टोळकं उभं होतं आणि त्या मुलींना बघून त्यांनी अश्लील हावभाव करत मोठमोठ्याने गाणी गात चिडवू लागले. स्वरा आणि तिच्या मैत्रिणी घाबरत तिथून भरकून निघून गेल्या. आजवर शाळेतल्या शिस्तप्रिय वाटणाऱ्या पण सुरक्षित अशा वातावरणात त्यांनी असले काही अनुभवले नव्हते. असले प्रकार कॉलेजमध्ये सर्रास चालतात हे त्यांनी ऐकले होते, पण ऐकून त्यांचे कॉलेजचे वातावरण छान असल्याने त्यांना आतापर्यंत असले काही अनुभवले नव्हते. कॉलेज बाहेर मात्र कुठून कुठून बाहेरची मुले येऊन उभी राहतात असे आणि असलंच एक टोळकं हल्ली रोज दिसायचं. आणि मुलींना त्रास देण्याचे या मुलांचे चाळे रोजच चालू झाले होते आणि कुणी ना कुणी मुली यांच्या आचरटपणाला बळी पडत होत्या. आज स्वरांच्या ग्रुपवर ती पाळी आल्याने त्यांना फारच राग आला होता, पण ती मुले कुणालाच जुमानत नव्हती. त्यांनी कॉलेजबाहेर प्रस्थ फार वाढले होते, त्यामुळे त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या नाही. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे स्वरा फार घाबरली होती. कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे हीच शिकवण आजवर तिला घरून आणि शाळेतून मिळाली होती, पण प्रत्यक्षामध्ये मात्र असा प्रसंग आला असता ती काहीच करू शकली नव्हती. उलट तिच्या मैत्रिणी सारखीच ती पण फार घाबरली होती. डोळे मिटता मिटता तिच्या मनात विचार आला, खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असली तर आज त्यांना चांगलाच धडा शिकविला असता. असा विचार करतच ती झोपी गेली आणि काय आश्चर्य, तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे. आणि आज कॉलेजमधून निघताना तिने त्या टोळक्याला मुलींना चिडवताना बघताच अदृश्य होऊन त्यांना चांगलाच चोप दिला आणि परत कधीही असे न करण्यास बजावले. ते टोळकं घाबरून तिथून पळून गेलं. सगळ्या मुलींना पण खूप चांगलं वाटलं हे बघून. ती खूपच आनंदली आणि तेव्हाच तिला जाग आली. आपले स्वप्न आठवून तिलाच तिथे हसू आले आणि आपण स्वप्नात त्यांना कशी चांगली मज्जा दाखविली हे आठवून ती एकदम सुखावली. तेवढ्यात आईने तिला जेवायला बोलविले. आता मात्र स्वराचा फ्रेश मूड बघून आईने हळूच तिला आजच्या दिवसाबद्दल विचारले. तेव्हा स्वराने आईला आजचे कॉलेज बाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न आईला सांगितले. तिचे बोलणे ऐकून आई तिला म्हणाली, स्वरा, तुला असं का वाटतं की आपल्याकडे मुळात काही शक्ती नसते आणि मुलगी म्हटले की ती दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढायचे मुली सक्षम नसतात? असे जर खरे असते तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यासारख्या स्त्रियांचे कर्तृत्व आपणास ऐकायला मिळाले नसते. या सर्व थोर वीरांगनांनी आपल्या आचरणाने हेच सिद्ध केले आहे की ज्यांनी 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 स्त्रियांना दुबळे असहाय्य समजले त्या सर्वांचा स्त्रीशक्तीसमोर आपले हात टेकवावे लागले. एवढ्या कर्तृत्ववान स्त्रियांचे उदाहरण आपल्यासमोर असताना तुला भीती कसली वाटते? मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलांना तू एकटी सामोरे जाऊ शकत नाहीस, पण एकजुटीने मात्र निश्चितपणे अशा अन्यायाविरुद्ध सामना करण्याचे बळ आपल्याला नक्कीच येत असतं आणि ती आत्मविश्वासाने लढायची असते. इतर मुलीनं सारखे आपले देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकीने
विचार केल्यामुळे वाईट प्रवृत्ती उफाळतात आणि तुला स्वप्नात अदृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खुश झालीस आणि अन्यायाविरुद्ध दटके सामना केलीस. अगं, प्रत्यक्षामध्ये तुझ्यात असलेल्या आत्मशक्तीला तू विचारते आहेस त्यांचे बळ खूप मोठे आहे. सर्वांनी मूग मिळून बसल्यामुळे काहीच साध्य होणार नाही. उलट त्या मुलांची त्रास देण्याची वृत्तीही बळावेल आणि वाढेल. उद्या सर्व मैत्रिणी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकारांची सविस्तर कल्पना द्या. ते नक्कीच यातून मार्ग काढतील. असं घाबरून कुठवर सहन करणार. आईशी बोलल्यावर स्वराला खूप धीर मिळाला आणि तिच्या मनातली भीती ही जाऊन तिचा आत्मविश्वास वाढला. तिच्या विचारांना आईने नवी दिशा दिली होती. यापुढे आपल्या आत्मविश्वास आणि आत्मशक्तीच्या बळावर कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे लढण्यास ती सज्ज होती. आणि अशाच प्रकारे आजची आपली आत्मशक्ती ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.